कार मंडईज गुड मॉर्निंग सगळ्यांना. आत्ता सकाळीच वाजलेले आहेत 7. कारण इकडे टेम्परेचर एवढं खाली आहे त्यामुळं थोडंसं ऊन आल्यानंतरच मी फिरायला गेले. 7 वाजता फिरायला गेले, 8 वाजता परत आले. तर थोडंसं कोवळं ऊन घेतलं, मस्त छान फ्रेश वाटतं एकदम. आणि वातावरण ते इतकं आल्हाददायक होतं आणि थंडी आहे हवेमध्ये, त्यामुळे तर खूपच छान वाटते. इथे चाफ्याचे फुलं आहेत बघा. आणि मी असं सकाळी सकाळी एकदम फ्रेश वातावरणात फुलं दिसल्यावर व्हिडिओ काढायचा मोह आवरला नाही, तेव्हा म्हणलं चला बघा किती सुंदर फुलं आहे रेड कलरचं. हे शोचीच आहेत गार्डनमधली फुलं, तरीही ती मस्त आणि आल्हाददायक वाटतात. तेव्हा व्हिडिओ काढायचा मोह काय मला आवरत नाही. आणि वातावरण इतकं छान होतं ना, त्यामुळं म्हटलं चला आपण हे आल्हाददायक वातावरण आपल्यासोबत शेअरच करूया, म्हणून छान व्हिडिओ काढला. कारण सकाळी सकाळी ना व्हिडिओवरती बोलायचं काही धाडस होत नाही, फक्त शांतता अनुभवायचे. यासाठी फिरायला जायचं, मस्त सकाळी डोकं आपलं फ्रेश होतं आणि शांत होतं. त्यानंतर मी आले घरी आल्यानंतर येतानाच मी डोशाचं पीठ घेऊन आले होते आणि नाश्त्याला फक्त डोसा केला आणि मला बीटरूटचं ज्यूस केलं. आणि हे बीटरूटचं ज्यूस मी घेतलं आणि सगळ्यांना डोसे. त्यानंतर आमचे शिरले किचनमध्ये, त्यांच्या अंगात आल्या होत्या सासूबाई, त्यामुळे मी सटकले बाहेर. त्यांना जे करायचं होतं ते त्यांनी केलं, त्यामुळे मी बाहेर मस्त बसून त्यानंतर आता थोडीशी घरची कामं आवरून घेतली आणि नंतर घरी बसून खूप बोर होतं. इतकं बाहेर थंडी आहे आणि इतकं बोर होतं, संध्याकाळ होतं आता खूप बोर होतं. त्यामुळे चला आपण फिरून येऊ म्हणून मी पडलो बाहेर. तर इथे आम्ही गेलो होतो बोगदेव घाटातून खाली. इथे किंगा आईस्क्रीमच्या इथे बाहेर मस्त बघा किती छान कप ठेवले आहेत. कप हे बसायचं आहे, बसायचे आहे आणि हायवेच्या रस्त्याच्या कडेलाच हे आईस्क्रीमचं पार्लर आहे. तिथे बसून मस्त कपावर बसायचा आनंद घेतला आणि छोटीशीच आईस्क्रीम खाल्ली. बघा किती छान असे कलरफुल एकदम कप आहे. म्हणून म्हटलं याच्यावर बसून आपण व्हिडिओ. किंगा नाव आहे याचं, किंगा. ओके, असं काही नाव आहे. याच्या काळाची झाडच पण छान होती आणि बसायची व्यवस्था पण छान केली होती. पार्लरसुद्धा आईस्क्रीम एवढा सगळा प्रवास तर आम्ही आलो बोर झालं. तिथे गड्यावर येऊन गेलो की बरं वाटतं. तिथे अन्नदान होतं. मग आज खरंच खूपच प्रचंड गर्दी होती, कारण आज संडे होता. पण गर्दी का होती याचं काही कारण आम्हाला कळलं. इथे नेहमीच अन्नदान होतं. आम्ही थोडं दर्शन घेतलं, तिथे बसलं आणि मग खाली येऊन जराशे फोटो काढले. त्यानंतर आम्ही यायला निघालो रिटर्न येता बऱ्यापैकी खूप या रोडला भाज्या असतात. मला जेवढ्या लागतात तेवढ्या त्या भाज्या आम्ही घेतल्या. आणि येता या भाज्यामध्ये वाटाणा जास्त असतात. चला वाटाण्याचं सीझन आहे, आपण वाटाणा गोड नको खायला म्हणून तेच काय करत नाही मी असतो. अंडी घेण्यासाठी देशी त्यानंतर आमच्या सगळ्या भाज्या घेऊन झाल्या. इथेच बघा गाड्या थांबत होत्या. प्रत्येक ठिकाणी रस्त्यावरती भाजीवाले बसतात, शेतातले काढतात आणि रस्त्यावर बसतात. त्यानंतर हा आहे बोगदेव घाटाने पुणे शहर कसं दिसतं बघा. थंडी आहे संध्याकाळी 4:30चं वगैरे शूट आहे, तर एकदम असं थंडीचं धुकं आहे, हवेत गारवा आहे, ऊनही आहे. आणि इथे सुद्धा या घाटात सुद्धा खूप लोक येऊन थांबलेले असतात. म्हणजे घरात बोर होतं म्हणून संध्याकाळी थोडंसं ते बसलेले असतात. बोगदेव घाटातून अशी खूप गर्दी असते बरं का. मी जवळजवळ 17-18 वर्षापूर्वीचा बोगदेव घाट बघितला होता, तेव्हाही आम्ही सासवडला जायचो. पण आत्ताचा जो बोगदेव घाट आहे खूप चेंज झाला आहे, खूप गर्दी असते तिथे, खूप म्हणजे खूपच. तरी घरी यायला आम्हाला 5 वाजल्यानंतर आलो आणि मला जायचं हॉस्पिटलला, कारण माझा 2 महिने झालं खूप डावा हात दुखतो. त्यामुळे एक्सरे करण्यासाठी मला हॉस्पिटलला जायचं होतं. मी जाऊन हॉस्पिटलमध्ये एक्सरे करून पेनकिलर वगैरे घेऊन आले.